सगळ्या संकल्पनेत देवळाली गावाने आम्हाला पण असं सहकार्य करून द्यावं. काय वाटतं? गावाचं खरोखरच अनुकरण करण्यासारखं आहे. सगळे जे आपल्या करमाळा शहरात सुविधा नाहीत तशा इथं ग्रामीण भागात सगळ्यात जास्त शाळा आवडली. दुसरीचा विद्यार्थी आपल्या 5वीच्या विद्यार्थ्याला कमी नाही. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आणखी रस्ते चांगले, जिम चांगली, गार्डन चांगलं, मशानभूमी चांगली, अतिशय एवढं आहे की फक्त इथं या गावासाठी फक्त कुणाचे राजकीय मत देत नाही. तसे जे काय कुठलेही राजकारण असो, कुठल्याही पक्षांत असो, सगळ्यांचे पण काम करून घेतली जातील. भूमी असेल हाच आदर्श घेऊन आपण देवळालीमध्ये उपक्रम राबवू. सगळ्यांनी ही आपली भूमिका असली पाहिजे. नमस्कार, करमळकर युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आज आहोत संपूर्ण इंस्टाग्राम तसेच युट्यूबवर व्हायरल असलेल्या आडाची वाडी येथील स्मशानभूमीमध्ये. देवळाली गावातील स्वयंस्फूर्तीने गावाच्या प्रेमापोटी एकत्र झालेल्या सर्व युवकांची चर्चा तालुकाभर असताना सलग 10 रविवार आतापर्यंत गावची साफसफाई प्रत्येक रविवारी 2 ते 3 तास हे सर्व क्षेत्रातील युवक लोक येतात आणि गावाची स्वच्छता करतात. यावर आपण करमाळा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील महाराष्ट्रातील वर्तमानपत्रातून बातम्या देखील वाचलेल्या आहेत, काहींनी व्हिडिओ बघितले असतील. परंतु हा प्रवास सुरू झालेला असताना सर्वांनी मिळून जिथून ही प्रेरणा घेतली, जिथून हे व्हिडिओ बघितले, त्या आडाची वाडीला भेट देण्यास ठरवलं आणि आज संपूर्ण ही टीम किमान 20 ते 25 जणांची टीम आज आडाची वाडी येथे भेट देण्यासाठी आली असता येथील सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ यांनी अतिशय आपुलकीने स्वागत करत, खरं तर त्यांनी या उत्साह सगळ्या ज्या उत्साहाने आम्हाला माहिती सांगितली ती माहिती सांगितली असता आम्हाला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वेगळं काही सांगायची गरज पडली नाही. इथून पुढच्या प्रत्येक फुटेजमध्ये त्यांनी केलेलं सांडपाण्याचं नियोजन असो, की त्यांनी केलेले रस्त्यांची कामं असो, पाणंद रस्त्यांची कामं असो, की शाळेची स्वतःची इकोसिस्टीम करत किंवा शाळेचे स्वतः पिकवून विद्यार्थ्यांना तिथलं जेवण मिळतं, तिथलं माळवं, अन्नधान्य, फळभाज्या, पालेभाज्या आहेत. त्याचबरोबर त्या वेस्टेज फूडच्या माध्यमातून बायोगॅसचा प्रकल्प असो, की आणखी सर्व काही गावातील जी विकास कामे आहेत त्यांचा दर्जा असो आणि भविष्यातील त्यांचा मोठा प्रोजेक्ट असो, की वनराई उभा करायची मोठी डोंगरावर, हे सर्व प्रोजेक्ट त्यांनी तोंड भरून भरभरून कौतुक करत सांगितलं. आणि आमच्यातील प्रत्येक जण देखील या कामाने तसेच इथल्या वातावरणाने भारावून गेलेला आहे. तर आपण सध्या सर्वांच्या समोर इथल्या ज्या स्मशानभूमीत रात्री ज्याला विद्यार्थी अभ्यास करतात, संपूर्ण महाराष्ट्रभर हे व्हायरल झालं, त्या स्मशानभूमीत बसूनच आपण हे सर्व गाव फिरून आल्यानंतर या सर्व टीमच्या, या युवकांच्या, ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण थोडक्यात त्यांच्या भावना काय जाणून. सांगताना पण काय चालूच झाला व्हिडिओ राम ती वेस्ट तेच नाही का ते वेस्ट नाही. गॅस बनतो, जे गॅसची टाकी वगैरे आपल्याला आणायला आणायचं आपलं ते खर्च होतं ते वगैरे गॅसची टाकी जाऊन गॅस तयार होऊ द्या. भाजी खाणं त्याला होतं. शाळेची स्वतःची अशी परसबाग असून आडाची वाडी या ठिकाणी आज देवळाली येथील सर्व जे स्वच्छता करणारे टीम आहे ती टीम या ठिकाणी पाहणी करण्यास आलेली आहे. आणि खरंच या शाळेची स्वतःची अशी एक परिसंस्था म्हणता येईल अशा पद्धतीचं काम या शाळेचं गावाच्या तर्फे चालू आहे. इथंच पिकवलेलं सर्व माळवं जो भाजीपाला आहे तो शाळेत वापरला जातो जेवणासाठी विद्यार्थ्यांच्या. आणि वेस्टेज फूडच्या माध्यमातून बायोगॅसचा देखील आता एक प्रयोग आपण सर्वांनी बघितला जो सध्या कार्यरत आहे.
तर आपण बघूया त्या स्वच्छता टीमच्या काय भावना आहे. कसं वाटलंय बघून सगळे? आपला सगळ्यात बघायचा यायचा उद्देश काय होता, नेमकं कसं वाटलं तुम्हाला? काय वेगळं पण काय वाटलं यात? या आडाच्या वाडीचे गावाच्या संदर्भात आपण सर्च करून याबाबतची माहिती घेतलेली होती, परंतु आज या ठिकाणी आपण प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण आताच ग्रामस्थांच्या थोडेसे एक औपचारिक मुलाखत घेतली असता हा, त्यांनी जे आता गावासाठी आपण योगदान जे दिलेलं आहे, योगदान देत आहेत, त्या संदर्भात आपण त्यांनी जे काय आपल्याला सांगितलेले आहे माहिती, हो. त्या माहितीबद्दल आपण त्यांचे आभार आहेत. आणि आपण यांचं अनुकरण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण ही आपण एक छोटीशी एक सहल काढलेली आहे. तर माझी पण इच्छा आहे की बाबा ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी आलेलो आहे त्याच पद्धतीने इथल्या सुद्धा ग्रामस्थांनी नंतर आपल्या गावी येऊन भेट द्यावी, अशी आपण एक या ठिकाणी आल्यानंतर आपण एक सगळ्यांनी संकल्प करावा, अशी मी आपण सर्वांना कळकळीची विनंती करतो. गावात प्रवेश करताच आपण देखील माझे सरपंच आहात, गावात प्रवेश करताच काय काय विशेष वेगळं पण काय जाणवलं? विशेष वेगळं म्हणजे या ठिकाणी गावातील जे सांडपाणी जे बाहेर फेकलं जातं त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे याचं नियोजन करून त्याच पाण्यापासून शेती व्यवसायासाठी तेच पाणी वापरून अतिशय उत्कृष्ट असं प्रोजेक्ट तयार करून, त्याचबरोबर या ठिकाणी शाळेमध्ये लहान मुलांचे जे टाकाऊ पदार्थ आहेत, अन्न वेस्टेज अन्न, त्यापासून त्यांनी बायोगॅस निर्मिती करून त्याच बायोगॅस मार्फत त्यांनी अन्न शिजवण्यासाठी त्याचा योग्य तो उपयोग केला आहे. ते अतिशय मस्त आणि छान उपक्रम राबवण्यात आलेले आहेत या गावामध्ये. मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजना ह्या अभियान काळात मिळालेले आम्हाला. आणि टॅप कसे होते? टॅप पहिल्या पंचवार्षिकला मागच्या वर्षी मिळाले होते. प्रत्येक विद्यार्थ्याला जिल्हा परिषदकडून मिळाले होते. यात शिक्षण चालू आहे सध्या म्हणायचं, शिकवण्याचं अध्यापन. परत एक्स्ट्रा मुलांना थोडं नॉलेज द्यायचं म्हणलं ना तर ह्याचा बराच उपयोग होतो. त्यासाठी ग्रामपंचायतीनं आम्हाला वायफाय पण दिलेले. किती दिवसावर वर्ग आहे? मुलांच्या प्रॅक्टिस पहिली दुसरी आहे. एकत्र हा, पहिली दुसरी एकत्र आहे, तिसरी चौथी एकत्र आहे. 20 शिक्षकी शाळा आहे, 20 पट आहे. हा मनस्वी बाळा बाहेर काय गणिती क्रिया इंग्रजी तुम्हीच सांगा. बाळा तुझं छान अक्षरात नाव लिहिलं इंग्लिशमध्ये. आणि मग एक गणित कर. दिशा तू करशील का बोर्डवर तुझ्या? मुलं स्वतः युट्यूबचे व्हिडिओ लावतात, पाहतात. म्हणजे आता आम्ही एखादा घटक शिकवला तर प्रॅक्टिस म्हणून समजा दुसरं आपल्याला काय काम असेल त्यांचं ते करतो. कितवीची विद्यार्थिनी ही? इयत्ता दुसरी. इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी. पेन देऊ का तुला? ओके छान. 85. मनस्वी तुझा नंबर आहे आता -37. स्पेलिंग 1 to 100 चे सरावाला काही त्यांना आनंद वाटतो ह्याच्यावर. स्पेलिंग लिहा 48चं डॅश मारून इथं स्पेलिंग. काय
हा नाही बघितलं. आहे ना? आणि मग मोरे तुम्ही दिसला पाहिजे व्हिडिओ. ह्या सगळ्याचा युट्यूबला ब्लॉग टाईप व्हिडिओ करणार ना आपण. म्हणजे तुम्ही ऑनलाईन संदर्भात घेताय म्हणलं तुमचं आपलं सरकार केंद्र आहे. काय विशेष वाटला हे काय आहे? काय होतं आपण या गावाला पाहिजे त्या गावात आता हे जे पाहिलं तुम्ही शासनाचे सर्व निर्णय त्या लोकांना करण्यासाठी काही आमच्या माध्यमातून हां हां प्रत्येक ठिकाणी वॉटर मीटरचा एक फोटो घ्या. ही संकल्पना होती ना, हां हे असं करू ज्यांनी जे केलंय छोटे छोटे बोर्ड मटन प्रत्येक बोर्ड ही आहे, प्रत्येक बोर्ड आकर्षित करा. हो पॉइंट आहे. राम वाटतंय का तुम्हाला मी सांगितलं सर्वसामान्य विचार एक मात्र विचार महत्वाचे विचार खूप धर्मवान विचार आहे. सोलापूर जिल्ह्यात तुमचे जसे आणि आमच्या गावात हे 40 फूट पाईप मिळाले. कुठं पळते हां 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 खाली म्हणजे बोरला फायदा त्याचा. हो काय पाटील इथं काय हां ह्याच्यातून पाणी नाही पावसात सगळं ह्याच्या जी पाण्याला नाही ही रस्त्याने येण्यापेक्षा इथं येणार हां आणि ह्या पायपातून पाणी खाली जाणार त्याला बोलतात 40 बाजूने डायरेक्ट पाणी जमिनीत खाली म्हणजे भूजल पातळी वाढते. सांडपाणी ही वरचं पावसाचं पाणी पाणी वायपट जात नाही. त्याच्यातून सगळ्या गावाला पाणी पुरवलं जातं. आताशी 76 विहीर आहे. हां त्या टायमिंग सप्लाय
पाण्याचं कसं आहे बरं म्हणजे आता नळाला डायरेक्ट आटो पाणी हा इथून सोडायचं अर्धा शेणा तुमचं टायमिंग सेट केलेली हा त्या वॉर्डात सकाळी 7:30 ला आलं ना 8ला पाणी जाणार हा. करा ती बंद होऊन बरोबर दुसऱ्या वॉर्डात ऑटोमॅटिक टाकी भरली ऑटोमॅटिक बंद पाणी संपलं परत ऑटोमॅटिक चालू म्हणजे कुठले म्हणजे एकच कर्मचारी ग्रामपंचायत हा सगळ्या सगळं ऑटोमॅटिक आहे त्यामुळे गाडी त्यांनी बघायची पाणी त्यांनी बघायचं आणि ग्रामपंचायत त्यांनी बघायचं याला लोडच नाही ना कचऱ्याची गाडी आली बटन टाकलं नाही ऑटोमॅटिक होते आता कुठं पाणी आपण पाहण्यात रस्ताच का किती पाहण्यात रस्ते आहेत बरे 15 रस्त्यांना नाव आहेत हा महापुरुषांची नाव आहे सगळी महापुरुषांची नावं आणि ह्या रस्त्याची लांबी 95 मीटर आणि सांकेतिक कोड नंबर 29 14 100 29 आमचा पुणे जिल्हा 14 आमचा पुरंदर तालुका आणि 100 म्हणजे आमच्या गावाला मिळालेला नंबर 100 आणि त्यातला पहिला पाणंद रस्ता क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराज पाणंद रस्ता त्याची लांबी आहे 1295 हे 16 फूट रुंद पण ह्या असताना ज्यावेळेस ही नंबर टाकला ज्यावेळेस ह्या शेतकऱ्याच्या दोन्ही बाजूने जी ही आहेत शेती त्यांचे प्रत्येक गट आहे 7-12 या गटावर प्रत्येकाच्या 3 सांकेतिक कोड नंबर छत्रपती शिवाजी महाराज पाणंद रस्ता प्रत्येक 7-12 नोंदवलं त्याच्या तुम्ही मांडला की या रस्त्यावर माझं जायचं नाही मला इथं अडवायचं त्याच्यावर तुमचं 7-12 ओपन होईल त्यावेळेस माहिती ते चला पुढे हे तुम्ही म्हणू शकत नाही माझं नाही कोणी बोलायचं सगळं आडवाडवी हे विषय नाही वर डोंगरावर काय का डोंगर तेवढा नाही डोंगर नाही हा शेवट आहे परत रिटर्न आम्हाला मुख्य रस्ता पाण्याचा रस्ता दाखवला ती उजेडात असणार ही बघा बॅक साईडला आल्यानंतर मी आणि ज्यावेळेस आम्ही हा रस्ता रात्रीचा बनवून दिवसा पाणी मारायला बघा ही यांच्यासारखी मुलं मी सोडती बनवून ही ह्या रोडला कंटिन्यू पाणी मारायला ही मुलं असं नाही की आणि ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक जांभूळ एक नारळ तुम्ही बघू शकता की 1295 मीटर लांबी तर शेवटचे टोक म्हणतात त्यापर्यंत ही जात आणि ह्याची ही बाउंड्री ही झाड ती झाड ही आमच्या ह्या रस्त्याची बाउंड्री ह्याच्या आत त्या शेतकऱ्यांनी एंट्री करायची नाही त्या शेतकऱ्यांनी एंट्री करायची नाही ही कायम बाउंड्री झाली आमची ज्यावेळेस ह्या शेतकऱ्यांनी आम्हाला ही जमीन दिली रस्ता बनवला ज्यावेळेस ह्याचं ही झाड मोठं होईल ह्याचं जे उत्पन्न भेटेल ते त्या शेतकऱ्याला त्या मोबदला म्हणून शेतकरी असं नाही की तुम्ही आणि ह्याला बी तिथं पाईप टाकलं ह्याला बी पाईप ग्रामसभा ठराव
गजब. बॅलन्स संपला की तुमचं महिन्याला काय असेल ते रिचार्ज करा पैसे. हा प्रत्येकाला भेटेल असं नाही की काय. पाण्याला त्याला बी आहे ना त्याच क्वालिटीचं वापरतो. बी आहे ना पाण्यासाठी ते कचरा म्हणजे प्लास्टिक कचरा सुकावाला बरं, कचऱ्याची विल्हेवाट कुठं लावली जात सगळी ह्यात काय? आता सध्या चालू आहे. मग आपण हेच करायचं चाललं. हा ते गाजर टाकलेलं आहे. हा हा गांडूळ खताचं चाललेलं आहे. गांडूळ खत. स्वच्छतेचे जनक ठीक आहे. तिथं गेलो असे म्हणून थांबा आता कोणी कुठल्या नेत्यांनी भेट दिली आतापर्यंत बघायला? पवार साहेबांपासून आधी स्वतः गोरे साहेब काय पावसाचं साहेब शिंदे कोण कुणी बी येते काय आणि बरं काय नाही, बांधारे वगैरे केले तिकडे. मुख्यमंत्र्याला बी येतात ते गावाला येतात पुत्र गेलो ट्रीट करून दिलं ते सांगितलं तुमच्या गावात दिवस गेला स्वतः सांगितलं आपण काही काय नाही 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 या म्हणून आता एक खोलीकरण केलंय का? ते खोलीकरण केले आपण आता केले ना खोलीकरण केलं. नाही जरी 2-4 ट्रक झाड ते काय झाले माहिती का तुमची प्रसिद्धी म्हणजे अशी प्रसार माध्यमातून आणि कामातून आणि काय सांगायला काय बरं वर्ष पोहोचायचं म्हणल्यानंतर तुम्हाला प्रसार करावा लागतो आपल्या गावाचा आणि एवढे केलेलं आहे असणार नाही. चांगलं काम करायचं हो ते गावात गेलं ना 700 रुपयाची कालवडच होणार फ्रीमध्ये नाही फॉन्ट होणारच नाही फॉन्ट झाले की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज 555
त्यांचं परीक्षण चालू आहे दप्तरला. कोण नाही तसलं कोण नाही. उल्लेख केला होता ना 2014 साली आम्ही देवेंद्र जलयुक्त शिवार अभियान हे आमचं 12 वर्षापूर्वीपासून काम चाललेलं. त्यावेळेस 63 लाख आलं. त्यावेळेस इथली सुरुवात झाली आमची. मेन पायावर हेच नाही आमची सुरुवात झाली. आणि तुम्ही केलं काम 4 त्यावेळेस त्यांनी शनिवारी सगळी आणखी प्रेम मारून 7% ठेवायची आणि या काहीतरी नाही म्हणू शकत नाही. धनभाव इंजेक्शन जागा उपलब्ध नव्हती. त्यावेळेस जलयुक्त शिवार अभियान आलं. त्यावेळेस जी ओढा खोलीकरण करायचं त्यावेळेस ती स्कीम कशी होती की ओढ्यातला माल काढायचा आणि साईडला टाकायचा. तर आम्ही तसं न करता तो माल आहे ना आम्ही बाड्यात तो जी मशनरी लावून तो माल उचलून ज्यावेळेस हा ओढा होता तिथं मग ती उचललं. ह्याच्यात 5000 डंपिंग माल भरून घेतला आणि 40 गुंठे क्षेत्र ही गावासाठी उपलब्ध करून दिली. त्यातली ही आपण 2 गुंठ्यात एसीची ओपनची आणि गार्डन तयारी केली. म्हणजे पूर्वी गावठाणला जागा उपलब्ध नव्हती. तयार केलेली वडा होता इथे. वडा बनवून त्याची प्रत्येक गोष्टीची नोंद आहे. आता इथे परत समोर पाणी टाकी काय म्हणणार माहिती का याला गाडून टाकी फिल्टरचं वेस्टेज पाणी आहे ना त्या टाकी सोडले त्याच्यावर गार्डन ह्यासाठी पाण्याची कशी व्यवस्था केली आहे? पाण्याची व्यवस्था फिल्टरचं वेस्टेज पाणी येते ना त्या टाकी सोडलेलं चांगलं पाणी नाही. वेस्टेज आपण इथं ना 40% 50% वेस्टेज ही पाणी सोडले त्याच्यावर गार्डन झाड येत ना याला काय तुम्हाला टोटल ते आबाच्या संकल्पना काय साधन काय कालची वाडाची आजची ही काढाची आबाच्या संकल्पना आता आम्हाला तिकडे मूळ रात्रीची पोरं शाळा
म्हटलं मी आमचं स्वतः मानत नाही. तर रात्रीच्या शाळेचा हा तुमचा महाराष्ट्रात गाजलेला हे आहे. बरं का? नाही काय होतं माहितीये का, आता हे एवढं मोठं शेड बांधले, बाबा काय आपण कोटी रुपये खर्च केले, फायदा काय? कवा तरी 6 महिने एक कोटी मागणार, त्याचा फायदा झाला पाहिजे ना. वास्तू बांधली त्याचा फायदा झाला पाहिजे ना. मग गावात प्रत्येकाच्या घरी बाबा मोबाईल, टीव्ही, पोरांनी कवा अभ्यास करायचा, आईला मालिका बघायची, बापाला मोबाईल बघायचा, आणखी बाकीच्या वाटते. आता मशाल सांगतात त्याचा वापर करायचा. 2 लिटर शिक्षक आहे ते आपल्या इथे येतात संध्याकाळचा. सायरन वाजला 6:45ला गावात, आपण तुझं कामाचा पाहून आहोत. हो सायरन वाजला 6:45ला की सगळ्या पोरांनी आपली दप्तरं घ्यायची, तिथे येऊन बसायचं, 2 तास अभ्यास करायचा. त्याला काही अडचण आली शिक्षक आहे मग त्यांनी ती बघायची. मग त्यांना ती म्हणली असं का तुम्ही करताय, मशान तुम्ही शाळा भरता, मी काही नाही अडचण नाही म्हणलं. आम्हाला फक्त मशान शांततेचा फायदा करून घ्यायचा. ज्यावेळेस शाळेतलं पोरं इथे येणार आहे, इथं आल्यानंतर आई नाही, बाप नाही, बाकीचं कोणाचं किलकड नाही, काही नाही, तर ते अभ्यासच करणार का? त्याच्याच दृष्टीने 2 तास फायद्याचे येत नाही. त्याचा फक्त आम्हाला फायदा आहे, आम्हाला काय तुम्हाला काय टीव्ही पासून मोबाईल पासून चालत राहते. आलं लक्षात घ्या, त्याचा जरी अभ्यास दिला तरी समजा घरात असलं त्याला काय ती 2 तास काय आपण काय नाही काय करणार नाही. हे बाळे हिगडे ते आमच्या कीर्तन कांड मग काम मग ती जवळ नसल्यानंतर ते काम पाण्यानंतर काय आले की आपलं शाळेत बसलं अंगा अशा पद्धतीने बसते आल्यानंतर शिक्षक रामभाऊ धनभाऊ इथे या की अलीकड, इथे या ना अलीकड. शर्मन इकडे या. मी मला सांगा, मी 8-3 दिवस गाडी करायला बोलते आज सकाळी आणि ठीक यांच्याकडे 13,000 जाणार तुम्ही योजने. आम्ही तिघे समजा बाजूला गेलो बघा 80-85 वाटतं मात्र आणि लांब बसतोय त्यातलं मात्र बोलावलं ना. मी सांगितली माहिती का, आम्ही सांगितली माहिती गावातला कुठलाही माणूस पकडा पुन्हा माहिती आम्ही इथं बसून काय केली माहिती का, हे प्रत्येकाने केलेली आहे. एकट्याने कुठं केलं तर बाकीचं माहिती बरोबर आहे. त्याला पूर्ण माहिती झाड आपले जमर असं तर मग गावातून 4-5 जण माय तर गाव झाडाय सोबत. म्हणजे सुरुवात तुमची इथून झाली त्यावेळेस ही इमारत होती काही तुमची सुरुवात स्वच्छतेच्या मोहिमेची सुरुवात तुमची स्मशानभूमीपासून झाली. मध्ये तुम्ही एक बोगस बाकी जागा तुमची प्रेरणा घेतली त्याची. हो अनुकरण केलं आणि त्यांनी घेतली. आणि मला बाहेर माणसं आणायची, हो हो त्याला लोटायला लावायचं, नाकून बघायचं, त्याच्या मागावर आपण एक माणसाने उभं राहायचं, इथं लोट तिथं लोट. म्हणजे आता काय होते स्वतः टाकला 200 माणसं 2 तास पुरत नाही का वाचले लोटायला. 2 काय 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 झालं? बाटली हो ती बाटली टाकली काय करते माहितीये का, आता त्याला काय त्याला ते 200ला पडणार गॅरंटेड पडणार 200ला. त्याला संध्याकाळी फक्त जायचं शेती बागायची. हे नेमकी खुली बाटली नाही कोण माप आहे त्याला काय नाही, त्याला फक्त पावती 200 रुपये पावती फळा डायरेक्ट पावतीच जाणार. त्याला वाईट बोलायचंच नाही हे म्हणला ना त्याला मोबाईल पैसे टीव्ही पैसे आणायचे. हे बघ हे स्क्रीनशॉट काढून राहा बाटली टाकली बारीक लक्ष त्याला वाकडं बोलायचंच नाही.
वादाचा विषयच नाही. वाद घालायचाच नाही. ती बोलते, नाही म्हणायचं नाही ना त्यामध्ये आयुष्यात नाही होईल काय नाही म्हणतच नाही. हे दंडच लगेच प्लास्टिक वापर 200 रुपये देतो. टाकणार नाही. ग्रामस्थ म्हणून त्यांना विचारलं तरी चालेल. आम्ही सर्व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील देवळाली गावातून आलो. आम्ही असं अधिकृत पदाधिकारी म्हणून किंवा काय म्हणून नाही, आम्ही गेल्या 10 रविवार झालं प्रत्येक आठवड्यातून 2 तास स्वयंस्फूर्तीने आम्ही गावासाठी स्वच्छता करतो. त्याच्या मागं बऱ्यापैकी तुमच्या गावच्या व्हिडिओची प्रेरणा होती. आमचं ठरलं की प्रत्यक्ष जाऊनच भेटू द्यायचं कसं आहे काय त्या संदर्भात आम्ही आलो होतो. आता आमच्या गावात काय झाली माहितीये का, गाव आहे मग खूप एक गिट्टीचं गाव आहे. तिथं बाबा सरपंच उपसरपंच असला काही गेले गावाने ठरवून दिली एक कुटुंबासारखं. आणि हा काही निवडून आलेला सरपंच नाही काय नाही. गावाने सांगितलं हा सरपंच हे सदस्य निवडणूक असलं काय नाही. आणि गावातला प्रत्येक माणूस सरपंच आणि प्रत्येक माणूस सदस्य. तिथं काय म्हणजे बाबा कोणतरी टीम मेरोसाठी काहीतरी आले आणि आता तुम्ही पाहिलं हा माणूस जाते ना झाडाचं काम करतो. त्यांना काही 2 रुपये रोज नाही तो काय नाही. आणि आमच्या गावचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर गावाचं काम त्याच्या व्यतिरिक्त तुमचा बर्थडे किंवा तुमचा कशा लग्नाचा कार्यक्रम व्हॉट्सअप फक्त गावाचं काम सोडून बाकी येत नाही. जर कुणी काय टाकलं चुकून त्याला लगे रिमूव्ह बाहेरचा रस्ता असतो. या सगळ्या गोष्टीचा आणि आत्मा इथे आहे ना तिथं कुठल्याही पार्टीचा झेंडा त्या गावात बोर्ड दिसणार नाही. जी सगळी वयस्कर मंडळी आहेत त्यांच्याकडे प्रत्येकाला नाराज करायचं सरपंच म्हणून तू काहीतरी करायचं असं काही विषय नाही. गावातला प्रत्येक माणसाने ना वयस्कर माणसाचा ती काय सत्कार करायचा एक म्हणजे त्याला मान द्यायचा पण ते आणि त्यांनी काय करायचं माहिती का पूर्ण गावात आता हे बघा काल पुण्याची गँग आहे ती झाडं व्यवस्थित दिसत नव्हते त्यांनी चढले. तिथं कोण कोणाला सांगत नाही काम किंवा हा कोणतरी मेन आहे नाही. ज्याला जे वाटतं ना ते त्यांनी काम करायचे. कधीपासून आहे स्वच्छतेचं किंवा ह्याचं किती 12 वर्ष झालं चालू आहे. मानेचे ना 54 लाख रुपये दिले तेव्हापासून आमची गावाचं चेंजेस झालं. त्यांनी काम बघून दिल ते का आधी असेच नाही त्यांनी काय केलं माहिती आहे का दुसऱ्याचं कोणातरी वजन वापरून ते पैसे आणले 54 लाख रुपये आणले. 54 लाख रुपये आणल्यानंतर आम्ही जवळजवळ 40 बंधारे याचा गाळ काढला आणि नानाने पाव मशानभूमीसाठी जागा उपलब्ध केली. गावात एकीकडे जागा कोण कोणाला देणार ते आम्ही 54 लाख रुपये दिले जवळजवळ 3 कोटी रुपयाचं काम केलं. काय देवेंद्र फडणवीस स्वतः इथं आली होती. वाचलं कसलं गाव आहे मला दिले 54 लाख रुपये केसर फंड यांची 3 कोटीचं काम केलं. आम्ही काय केलं 15 पानं रस्ते नानांनी पार्कसाठी जागा एक एकर परत 50-100 एकर जमीन शेतकऱ्यांची बळतो जेव्हा काम चालू होतं त्या टायमाला प्रत्येक गाडी मशीन प्रत्येक गाडीपुढे एक माणूस पोरगा होता तरुण पोरगा. त्याला ही बाबा हा थांबा थांबला नाही पाहिजे तेव्हा बाकीच्या कुठल्या व्यक्तीसाठी थांबला त्याची 1 मिनिटं त्यांनी घालवलं ना आपले 1000 रुपये पडणार. 5 मशनी आहेत ना 5 मशनी आम्हाला नाही आपल्याकडे 15 म्हणजे ते तंबाखू खाणं व्यवस्थित हटवणे त्यासाठी एक तंबाखू खाणं 1000 रुपये पडणार. त्याचा विचार केला होता जवळ नियोजन त्यांचंच घ्यावं नाही आपण प्रत्येकाकडे नियोजन घेतात तरुण पिढी ते काय होते माहिती आहे का 60 वाल्यांनी काय काम करायचे 40 वाल्यांनी काय काम करायचे 30 वाल्यांनी काय काम करायचे. इथं कोण असा पुढारी नाही कोण मी पुढारी मग मी कोणातरी गोळ्या मारायच्या असत नाही का तुला वाटतंय ना तू काम कर तू कचरा गोळा कर. आणि गावातल्या प्रत्येक माणूस एक मिशी टाकला ग्रुपवर तर 200-250 बाई 200-250 गडी गाव साफ करायचं. आणि काय होतं प्रॉपर तुम्ही आता बघितलं असेल ग्रामसभा वाटसभा या गोष्टी आहेत ना तेव्हा तरी कुठला सण असेल किंवा काहीतरी बाबा गांधी जयंती आमटी जयंती तेव्हाच होतं की तसं काय नाही. दर रविवारी तुम्ही प्रत्येकाकडे झाडू दिलेलं आहे पिशवी दिलेली आहे काय त्यांनी आपला ते कचरा गोळा करत चालायची रस्त्याने. आणि तुमचा बर्थडे तुम्ही काय करायचं माहिती आहे का त्या लोकांना जी साफसफाई वेगळं असते वडापाव समोसा ते तुमच्या जसं आहे पद्धतीने असेल केक बीक नाही तेवढंच नाही तुझा कार्यक्रम असला तर प्रत्येक ठिकाणी बघा पत्रवळ्या प्लॅस्टिक पत्रवळ्या किंवा बाकीचं काय येतं बरोबर. गावात एक नेम आहे की कुठल्याही माणसाची पत्रवळी बित्रवळी काय आणायची नाही त्याला डायरेक्ट फाईन असते. आणि
प्रत्येकाने ताटली तांब्या वाटी घेऊनच पंक्तीला जेव्हा बसायची. तू साहेब पद्धत बरं का, कुणी का असावं. कुणी कसला साहेब असू दे, ताटली तांब्या घेऊन बसल्यानंतर तू जेव बिन घरच्यांना बी घेऊन जा, पण ताटली तांब्या घेऊन यायची. असलं प्रत्येक गोष्ट आम्ही काय केली माहितीये का, नेम किंवा तुमच्या घरातलं कोणतरी माणूस मरते तर तिथे काय होतं माणूस माहितीये का, भांडी बिंडी देतं बघा, 13 तांबे दे, 14 दे, आणखीन काय देतं, काय मिली आणखी दुसरं काय तर वाटते. झाडच वाटायची प्रत्येक टायमाला कोणाचं दुःख आले ना, त्याच्या वडिलाच्या नावाने, आईच्या नावाने, आजी देवाने फक्त झाडच द्यायची. असं प्रत्येकाला नियम केलेले. आणि नियम आहे ना हा, त्या माणसाला तोच नियम आहे, मला बी तोच आहे, कुणाला आहे, सगळ्यांना समान. आणि इथे तुम्हाला सांगतो कोण नाही, प्रत्येक आता हे काय म्हणते माहिती का, हे रस्ता मी केलं, ही झाडं मी लावल्यात, तिच्या माहिती का, ते नुकसान होत नाही आपण. आणि समजा मी सरपंच म्हणून झाड लावली, मोडाला मोडले तर काय फरक पडते, असं होते. म्हणजे काय होते, तुझं प्रत्येक काम आहे ना, वयस्कर माणसांनी मशाल मीच लोटायची. रोज तुम्ही जा मशाल मी गेले झोपलेली माणसं आहेत ना, ती मशाल मी लोटतात. पोरांनी काय काम करायचं, आता आत तुम्ही गेलं ना, आमच्या कार्यक्रमाला एकही माणूस नाही तिथं, सगळी पोरच आहेत, सगळी 30 वर्षाची पोरं आहेत. म्हणजे असं प्रत्येक काम वेळ दिलेलं आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवलेला. तुम्ही काय माहितीये का, आता एक परंपरा सांगतो मला, ठराविक मंडळी येत ना, फार मराय आली ना, ते तुमच्या सत्ता देतच नाही हो. ती काय करते माहिती का, ती तरुण पोरांना का शिकायचं. आता ही नवीन पिढी आहे. मी आता समजा इथे माझं वय झाले 60 वर्ष, माझ्या मागं 50 वाले असली पाहिजे, 40 वाले असली पाहिजे, 30 वाले पाहिजे. मी मला म्हणजे काय म्हणून खाता का, असं नाही झालं पाहिजे. प्रत्येकाने काय केलं माहितीये का, प्रत्येकाला जावं टाकलेली. आता ही माणसं आहेत, एवढी गावातली मंडळी आहेत ना, ऍक्टिव्ह झाली आहेत, त्यामुळं प्रत्येक पोरग आहे ना, तर आपापली जबाबदारी सांभाळून काम करत आहे. आणि ही एवढ्या सगळ्या गोष्टी व्हायला आहे ना, आणि तुमच्या गावातले टॅलेंट बघितलं जातं. तुम्ही कुठल्या क्षेत्रातला आहे, मग तुमच्या क्षेत्रातून काय मला घेता येईल, त्यांच्या क्षेत्रातून काय घ्यायला येईल, मग तुम्ही त्या क्षेत्रात हुशार आहे किंवा टॅलेंट आहे तुमच्याकडे, तेच घेतलं जातं. तुमच्याकडे जे टॅलेंट आहे तेच घेतलं जातं. असं प्रत्येक गावातली माणसं हेरून काढले किंवा आपल्यातली मंडळी प्रत्येकाचं जी घेतलंय. त्यामुळे काय माहिती का, तुमच्या क्षेत्रात तुम्ही हुशार असता हो. मी काय स्वयंपूर्ण नाही घेता, माझे बी काहीतरी आज्ञा असणार ना. आणि आमचं काय होतं माहितीये का, कुठलाही निर्णय किंवा 10 सदस्य किंवा सरपंच बसून घेत नाही. आम्ही देवळात बसायचं हॉलमध्ये सगळ्यांनी, आणि तुमच्या समस्या आणि प्रत्येकाने हे करायचं. आणि कुठल्याही रस्त्याला टेंडर फिंडर कॉन्ट्रॅक्टर टक्केवारी असला काय नाही, एकही रुपये मिळत नाही. आलेला निधी पूर्ण खर्च करायचा 100%. त्याच्यामुळे ते क्वालिटीचे काम त्याच्यामुळे होतात ना. आता गावात समजा व्यक्ती किती प्रवृत्ती असतात, प्रत्येक गावोगाव बघतो आपण, मतभेद होतात लोकांचे, तंटे होतात, काही स्थावर जमिनीचे असतील किंवा वैयक्तिक वाद, अशा प्रकारची जरी परिस्थिती उद्भवली तर कसं गाव म्हणून कसं सामोरं जातं. आता 15 रस्ते गेलेत, 15 ते काय मला सांगा ना, प्रत्येक माणूस एवढे सरळ मार्ग आहेत का माणसं, त्याला गाव म्हणून तुम्ही कसं सामोरं जाता? काय करायचं माहितीये का, आता रस्ता करायचा असतात, त्यांना बाकीची 15 येते तयार आहेत, 4 लोकांची समस्या 15 मिटवायचीच ना, असं होतं ना. आणि तुम्ही मला सांगा 2.5 वर्ष एकही कंप्लीट नाही वाढीतली गेली, एकही कंप्लीट पोलीस स्टेशनला ना यांचीच नाही गेलेली. काय ती काय गेली नाही माहिती का, तरुण पिढी जी पिढी आहे तिची, ती लोक बी इन्व्हॉल्व आहेत, आणि 70ची ती बी इन्व्हॉल्व आहेत. आणि इथं कुठलाही बोर्डच नाही किंवा कोण बाबा आता कार्यक्रम असतो बघा, मग ती सरपंच उठणार, नारळ फोडणार, मग ती थांबावं सरपंच यायचं, असं काय नाही. आला नाही, कारण वयस्कर माणूस दिसला घ्यायचा बोलून फोडायचं नारळ. मग त्यामुळे काय होतं माहितीये का, प्रत्येकालाच चान्स मिळते. म्हणजे मानापमानाचा विषयच नाही. आणि राजकारण नाही, राजकारण तर हा विषयच नाही ना. राजकारणी जेवढे पक्षवाले ना, त्यांचं जेवढं गावाच्या बाहेर ठेवले. तू पक्षाचं आहे तर काय बोलू नकोस, काय तू पक्षाचं आहे ना, त्याचं काय बोलायचंच नाही. तर तू गावातला माणूस आहेस, तू भाजपचा आहे, शिवसेना. निधी आणायचं म्हणल्यानंतर थोडं का होईना राजकीय वरदहस्त असल्याशिवाय काय होतं माहितीये का, काय करता आता राजकीय प्रश्न. इथला काय विषय झाले माहिती का, इथली 90% लोक पवार आहेत. पवार आहेत. पालकमंत्री कोण, अजितदादा. मग आता पवार आडनावाचा तेवढा जर फायदा नाही घेता तर मग कसला. आमची शंका आमचं जाऊ का, आमचा दांडा फिक्स आहे, झेंडा नाही. आमचा फिक्स म्हणजे काय, दांडा फिक्स आहे, झेंडा नाही. सगळ्या कुणालाच म्हणजे कुठल्या पक्षाच्या माणसाला सोडलंच नाही. बरोबर आहे ना. विकासासाठी तुम्ही तुमचं नाव झाल्यामुळे सहसा निधीला कोणी आता जो रस्ता पानंद रस्ता तुम्हाला आम्ही मगाशी दाखवला, त्याला निधी शेअर्स फंडात म्हणजे अदानीने दिलेला आहे.
तेव्हा रस्ता म्हणजे CR आणि काय होतं माहिती आहे का तुम्हाला? त्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्नशील नाही आहेत. प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का तुम्ही बाकी गावाचे ना मी म्हणजे कोणाला नाव ठेवायचं किंवा ह्या हिशोब नाही म्हणत तुमच्याकडे पैसे आले ना तुमचे 100% पैसे यूज झाले पाहिजे आणि क्वालिटीचं इथं काम होतं. काय होतं तेव्हा क्वालिटी होतं आणि तुम्ही जेव्हा क्वालिटी सांगताय की तुमची जेव्हा प्रसिद्धी होणार आहे तेव्हा कंपनीवाले आहेत ना पैसे द्यायला नाही होय म्हणत नाही त्यांना माहिती ही आहेत ना प्रसिद्धी कामाचं झालेल्या कामाची प्रसिद्धी महत्वाची. आता मला सांगा ना तुम्ही आता हे आपण उभं राहिलोय दर्जेदार काम 30 फुटाचा रस्ता केलाय तर ह्या त्यानं कुठलाही 1 रुपयाचा 1 रुपयाचा भ्रष्टाचार होत नाही तुम्ही ब्रेकर घेऊन या ब्रेकर सोडून जावा तुम्ही कामच पाणी रस्ता बी आहे ना दाखवला ना त्यांनी ते आता पाण्यावर इतका क्वालिटीचा रस्ता बनवलेला आहे ते अहो 12-14 फूट इंच कोण टाकते आणि नाही नाही कुठलाही मिक्सर आला ना त्याची जर पावती निघाली ना तरच तो मिक्सर पावती नाही निघाली ना लगेच बंद तुझा येऊच नकोस सोपाट जरी केलं तर नाही झालं म्हणजे इथं काय केलं? दर्जाच्या बाबतीत तडजोड करत नाही ना कॉम्प्रोमाइजच नाही त्याला कारण टक्केवारी नाहीच ना त्याच्यामुळे दर्जाचं काम ऑटोमॅटिक होतात ना नाही त्याला 15% आणि 20% आमच्याकडे तोच शेवटच्या खर्च करायची एवढी ताकद आम्ही ठेवलेली त्यातलं 1 रुपये कोणालाही नाही. ही गाव आमचे कुटुंब आहे म्हणून आम्ही त्या पद्धतीने काम करतो. प्रत्येक व्यक्तीने एकच वाटतं की संक्षेपेक्षा लांब पण एकच आता आपल्याला सगळं गाव दाखवलं की नेमकं काय काय कुणाकुणाच्या काय काय भावना आहेत काय कसं वाटलंय ढेरे मला तर बघून असं वाटलं की आम्ही खूप महाग आहे या गावापेक्षा. आल्याचं चीज झाल्यासारखं वाटलं हा काय भावना आहेत आपण ठरवल्याप्रमाणे आज आपण आडाची वाडी या ठिकाणी आल्यानंतर आपला जो उद्देश होता तो उद्देश पूर्णपणे येथील सरपंच माजी सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या माणुसकी या नात्यातून संकल्प आपला पूर्ण तडीस गेल्यासारखं वाटलेला आहे आणि आपण इथले अनुकरण 100% आपण करणारच हा एक मनी आपण ध्यास घेऊन या ठिकाणी आपण आता निघणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आडाच्या वाडीच्या या ठिकाणचं जे काय आहे त्याचं पूर्णपणे आपण सर्वांनी अनुकरण करण्याचं आहे. भाऊ काय वाटतंय काय आवडलं विशेष काय सगळ्या ह्याच्यात विशेष काय वाटलं विशेष एकच एवढं आहे की फक्त इथं या गावासाठी फक्त कुणाचे राजकीय मतभेद नाहीत तसे जे काय कुठलेही राजकारण असो कुठल्याही पक्षांत असो सगळ्यांचं काम करून घेतली जातील एवढं या ठिकाणी फक्त आपण बोलू शकतो. बोल काय विशेष सगळ्यात आवडलं काय देवान बोल. या गावातून आपल्याला एकच समजते की ह्या गावात कुठलाही राजकीय मतभेद नाही आणि ह्या गावातला प्रत्येक माणूस हे आपलं स्वतःचं गाव आहे असं समजून प्रत्येक गावातला काम असेल ते स्वयंस्फूर्तीने करतो आणि ह्या गावातील जे रस्ते असतील पाणंद रस्ते असतील त्यांची सांडपाण्याची असेल ओला कचरा सुका कचरा परत ग्रामपंचायतीची टीम असेल त्यांचे नळाचे बसलेले मीटर असतील प्रत्येक भिंतीवर जे कोरलेले त्यांचे छायाचित्र आहेत परत कुठला रस्ता कुठल्या मार्गे जातो किती लांबी किती रुंदी हे जी असं डिटेल लिहिलेलं आहे ह्याच्याबद्दल ह्या गावाचं अनुकरण करणं एकदम चांगल्या पद्धतीने आहे आणि ह्या गावाची प्रेरणा घेऊन आपण आपल्या गावात असंच करावं असं मला तर वाटतं. राकेश काय आवडलं सगळ्यात जास्त शाळेमध्ये काय विशेष वाटलं सगळ्यात जास्त शाळा आवडली. दुसरीचा विद्यार्थी आपल्या 5वीच्या विद्यार्थ्याला कमी नाही त्यामुळे शाळा सगळ्यात टॉप होईल. म्हणजे शिक्षण आवडलं शिक्षण बोला मामा सरपंच या पुढे आवा तुम्हाला काय काय आवडले सगळ्यात जास्त माझी जी संकल्पना होती हा सगळी जण इथे मी बोलल्यामुळे सगळी जण वाडाची वाडीत आली अभिनंदन. तिथं याची संकल्पना तुमचीच होती जास्त करून जिमचं सांगितलं आवडलं काय त्यात 1 नंबर जिम अशी होती इथं की आपल्या करमाळा शहरात सुद्धा जिम नाही अशी इथं तालुक्यात सुद्धा जिम नाही अशी आडाच्या वाडी जिम तो आमच्याला आहे. या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा आलो त्यावेळेस या ठिकाणचा प्रथम माणूस असा आम्हाला मिळाला की जो आम्हाला पाहिजे होता तो माणूस म्हणजे स्वच्छता करणारा माणूस. त्याने सुरुवात करून दिल्यानंतर आम्हाला स्वच्छता कशी करायची आणि गाव तर कसं स्वच्छ ठेवायचं ही पहिल्यांदा माहिती दिली. त्यानंतर आम्हाला शाळा जिम मशानभूमी गांडूळ खत कसे तयार करायचे सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावायची अशी सर्व माहिती एकदम व्यवस्थितपणे त्यांनी आम्हाला दिली. याचप्रमाणे आपण सर्वजण गावात कसा विकास करू आणि कशी स्वच्छता करू याबद्दल आपण आत्मसात करू माहिती.
पाटील काय विशेष काय सगळ्यात आल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गावात जे लोक आहेत त्यांचं जे प्रेम आहे, त्यांची जी एकता आहे सगळ्यांची मिळून, त्याच्यामुळे आज ह्या गावचा एवढा विकास झालेला. माझं मत आहे की ह्या गावचा जो काय म्हणतात ना ते ह्या गावचा आपण एक आपण आता बघितलंच की गावातली सगळी व्यवस्था कशी आहे, शाळा बघितली किंवा आपण आता बाग बघितली, सगळ्या प्रत्येक गोष्टी एकदम दर्जाच्या बनवलेल्या आहेत. ते कशामुळे झालं की एक गावची एकीमुळे झाली. मग ह्याचाच आदर्श घेऊन आपण हे आपण पूर्ण करणार आहोत आपल्या गावासाठी. आपला मेन माणूस आहे. कसं आहे गाव तिराचं नाही एकच काय वाटलं आपण आलेलो एक नंबर आहे. आल्याबद्दल कसं आहे आल्याबद्दल तर एकदम आनंद झाला. सगळं बघायला भेटलं आपल्याला दाखवलं त्यांनी. आरोग्याच्या दृष्टीने एकदम चांगलं. म्हणजे घाण जे नसायलाच पाहिजे. नाही स्वच्छता आलंय. स्वच्छता पाहिजे. आपण घरात ठेवतो तसे गावात पाहिजे. दंड होते ते बारक्या मुलांना ह्यांना अजिबात आरोग्यापासून वंचित राहतो. अतिशय एकदम त्यांनी एकजुटीने आनंदात का वाटता येत. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आणखी रस्ते चांगले, जिम चांगली, गार्डन चांगलं, मशानभूमी चांगली, अतिशय उत्कृष्ट आणि वयस्कर माणसं सुद्धा एकजुटीने. सर्वात म्हणजे महत्त्वाचं सांगण्याचं कारण म्हणजे हे गाव निवडल्यानंतर मला असं वाटायचं की या गावात नेमकं काय आहे. ज्या प्रत्यक्ष गावामध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला पवार साहेबांनी सगळं माहिती सांगितली. सांडपाणी असेल, गावातले रस्ते असेल, गार्डन असेल, मशानभूमी असेल, हाच आदर्श घेऊन आपण देवळालीमध्ये उपक्रम राबवू सगळ्यांनी, ही आपली भूमिका असली पाहिजे. दुसरी गोष्ट, या गावामध्ये जे कामं झाली आहेत, या कामामध्ये कुठलीही टक्केवारीचा भ्रष्टाचार झालेला नाही. प्रामाणिकपणे रस्त्याची कामं झाली आहेत आणि अशीच कामं आपल्यासुद्धा गावामध्ये झाली पाहिजे, इतर ठिकाणी झाली पाहिजे. हा गावाचा आदर्श लय महत्त्वाचा आहे. ओके. आमच्या पण टीमला असं सहकार्य करावं असं माझं वाटतं. तुमच्या टीमचं होणार की तुम्ही या सगळ्या संकल्पनेत गावाने आम्हाला पण असं सहकार्य करून द्यावं. मग तुमच्या संकल्पनेला उचलून धरलंय की सगळ्यांनी आता गावाने सहकार्य सगळ्यांनी करावं. नाही तुम्ही ज्या काही मोजक्या लोकांनी संकल्पना सुचली राबवाय प्रत्यक्ष सुरुवात केली त्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. आता हिथलं आपण सगळं बघितल्यानंतर तुमचा तसं कुठलाच राजकीय सामाजिक कसला काय म्हणजे त्यातही हेतूच नाही. तुम्ही गावच्या सूचित करता तर हे सगळं बघितल्यानंतर तिथं जाऊन पहिलं करण्यासारखं कोणतं काम वाटतंय. स्मशानभूमीचे काम नक्कीच सगळेजण मिळून तुमच्या बी भूमिकेला साथ देतील. सगळे सहमत आहे. तुम्ही बोलला हे बोलले, अजून मी काय बोलणार. तुम्ही बोलला म्हणजेच हे बाकी सगळं आलं. काय मी बोलणार असं काय विशेष काय वाटलं तुम्हाला. गावाचं खरोखरच अनुकरण करण्यासारखं आहे. सगळे जे आपल्या कर्मा शहरात सुविधा नाहीत तशा इथं ग्रामीण भागातल्या सुविधा आहेत. अगदी आदर्श घ्यायसारखं आहे सर्व काही. आपण उभा होतोय मशानभूमी अशी राज्यात कुठं नसेल असं परिस्थिती म्हणजे शाळा भरल्यासारखी भरती.